12 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी. अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा. स्वतःचं कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेनं कोणाचं मन दुखवू नये आणि देहानं परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणं हे हीनपणाचं लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात. द्वेषामुळं हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. काम क्रोधादी सर्वच विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यासारखा परमार्थाचा नाश करणारा दुसरा शत्रू नाही. स्वार्थामुळं द्वेष घडतो. स्वार्थ जायला नामासारखं दुसरं साधन नाही. आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही. वाचेनं म्हणजे जिभेनं बोलता येतं आणि खाता येतं. नेहमी सत्य आणि गोड बोलावं आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमानाचं विष जिथे येतं तिथं नामाची आठवण ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असं नाही, पण कुंपण फार वाढल्यामुळं शेत दिसेनासं व्हावं तसं हिरण्यकश्यपूचं झालं. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळं विसरला. त्यामुळं भगवंताला खांबात दिसावं लागलं. अभिमान जरुरीपुरताच ठेवावा. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. नारायणाचं दर्शन व्हावं असं प्रल्हाद नाही म्हणाला, तर नाम नाही सोडणार असं प्रल्हाद म्हणत होता. लहानपणाची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पाना फुटणार नाही. म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावं. लहानपण हे वयावर अवलंबून नाही, तर आपल्या वृत्तीवर अवलंबून असतं. कोणाविषयीही वाईट विचार आपण मनात आणू नयेत. त्यापासून आपलंच मन गढूळ होतं. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असं परमेश्वराला अनन्यतेनं म्हणावं. मला खात्री आहे तो तुमच्या साह्याला आल्यावाचून राहणार नाही. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.